वंचित बहुजन आघाडी अकोले तालुका पदाधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती या विषयावर विचार विनिमय बैठक राज्याच्या नेत्या अकोले तालुक्याच्या भूमिकन्या उत्कर्षताई रुपवते यांच्या नेतृत्वाखाली राजूरमध्ये संपन्न झाली। आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रथमच आपले उमेदवार पूर्ण ताकदीने उभे करणार आहे। अनेक इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात असून इतर पक्षांसोबतची आघाडी युती या संदर्भात विचार विनिमय सुरू आहे, अशी माहिती माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पवार यांनी दिली आहे। तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड सर, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, तालुका सल्लागार विजय पवार, जिल्हा सदस्य राजेंद्र पवार, सल्लागार भास्कर पवार, मार्गदर्शक संतोष पवार, संघटक सुखदेव डेटे, माननीय जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट कोंडीराम पोपेरे, संतोष मेंगाळ, संघटक अमित पवार, संजय पवार, आनंदा सोनवणे, प्रमोद पवार, अशोक निकालजे, पंढरी कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभावी बैठक पार पडली। नमस्कार मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीच्या अकोले तालुक्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसोबत एक प्राथमिक बैठक पार पडली। राजूर इथे आपण ही बैठक घेतली आणि तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक गायकवाड दादा आणि त्यांच्यासोबतच महासचिव रवींद्र पवार दादा या सगळ्यांच्या समवेत विविध गटातून, गणातून, विभागातून आलेले सगळेच कार्यकर्ते एका छोट्या बैठकीचं आपण इथे आयोजन केलं होतं की विचार विनिमय ह्या संदर्भाने पुढच्या येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी काय भूमिका घेतली पाहिजे, कसं इलेक्शन लढलं पाहिजे या संदर्भातली चर्चा होती। हे निश्चित आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढणार आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून जरी पक्षाचं अस्तित्व राज्यभर असलं तरी अकोले तालुक्यातली ही आपली अशा प्रकारची पहिली निवडणूक असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची। त्यामुळे सुरुवात दणक्यात करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। जे गट गण अकोल्यातले आहेत, तिकडचे कार्यकर्ते, तिकडचे समीकरण हे कशा पद्धतीने आपल्याला नीट बांधता येतील ह्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी युती करेल का, आघाडी करेल का कुठल्या पक्षासोबत, याचाही विचार विनिमय यावेळेस कार्यकर्त्यांसोबत झाला। पण क्लिअर मॅन्डेट जे आम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलंय की समविचारी, संविधानाला मानणारे जे पक्ष आहेत यांच्यासोबतच तुम्ही फक्त युती करू शकता, त्या पद्धतीने पण चाचपणी आपण करत आहोत। तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सगळ्या अकोलेकरांनाही आवाहन करीन की आपल्यापैकी जे लोक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इलेक्शन लढवण्यासाठी इच्छुक असाल त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या अकोल्याची एक क्रांतिकारी भूमी आहे, आपली जी एक क्रांतिकारी भूमी आहे, जी माती आहे, तिला ह्या पद्धतीनेच एक सक्षम आपल्याला ह्या तालुक्याला पुन्हा कसं उभं करता येईल, या सगळ्याच्यामध्ये आपला कसा वाटा उचलता येईल याचा प्रयत्न आपण सगळे म्हणून करणार आहोत। जय भीम, धन्यवाद। वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्याच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजलेला आहे। त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्याच्या भूमिपुत्र उत्कर्षताई रुपवते आणि राज्याच्या प्रवक्त्या आमच्या नेते उत्कर्षताई रुपवते यांच्या नेतृत्वाखाली आज प्रथम बैठक संपन्न झाली। वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सगळ्या गटांमध्ये चाचपणी चालू आहे। जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही अतिशय सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक लढत आहोत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची वंचित बहुजन आघाडी शाखा या शाखेच्या असणाऱ्या वतीने आज असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकांसाठी असणारी संपूर्ण वंचित आघाडीची असणारी टीम आमच्या असणाऱ्या अकोले तालुक्याच्या भूमिकन्या आणि आमच्या असणाऱ्या आधारस्तंभ माननीय उत्कर्षताई रुपवते यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली आजची असणारी बैठक झालेली आहे। याच्या अगोदरचं असणारे या अकोले तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जर राजकीय वाटचालीची जर विचार मीमांसा आपण जर केली तर नवरदेव त्यांचे आणि वराड वाजंत्री आमचे अशा पद्धतीची स्थिती होती। परंतु आज वंचितने ठरवलेलं आहे की नवरदेव हे आमचेच असतील आणि वराड वाजंत्री ही आमचेच असतील आणि आम्ही आता संपूर्ण सक्षमपणे आमची असणारी टीम घेऊन उत्कर्षताईंच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली वंचितचे असणारे वंचित बहुजन पक्ष हा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे। फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकच नाही
तर इथून पुढच्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकाही वंचित बहुजन आघाडी याच पद्धतीने सक्षम पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करीत आणि त्या पद्धतीने तिचे प्रयत्न वगैरे चालू आहेत. अकोले तालुक्यातल्या असणाऱ्या काही जागांवरती गटांमध्ये आणि गणांमध्ये सक्षम पद्धतीचे उमेदवार आमच्या असणाऱ्या गळाला लागलेले असून ते आमच्याशी संपर्क साधून आहे. बाकीच्या असणाऱ्या ठिकाणचे असणारे उमेदवार हेही आमच्याशी संपर्क साधत आहेत आणि आम्ही त्यांचा विचार करून आमचे असणारे संपूर्ण पॅनल उभा करण्याचा प्रयत्न करू. परंतु जे काही उमेदवार देऊ आम्ही ते आमचे असणारे उमेदवार हे आमचेच असतील आणि ते बहुजन विचाराचे असतील, फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे असतील आणि त्याच मार्गाने जाणारे असतील आणि समाजाला न्याय देणारे असतील, एवढं आम्ही छातीटोकपणे सांगतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.